चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याच्या सीमेवर असलेल्या चिचडोह बॅरेज परिसरात कासव तस्करी प्रकरणी नवे खुलासे झाले आहेत। वन पथकाने 2 दिवसांपूर्वी दुचाकीवरून कासवाची तस्करी करणाऱ्या 6 जणांना अटक केली होती। यातील आरोपींच्या प्राथमिक तपासात आणि मोबाईलची तपासणी केल्यानंतर काळी जादूटोणाविषयक व्हिडिओ मिळाले आहेत। या भागात कासव घुबड यांचा वापर करत गुप्तधनासाठी अघोरी पूजा होत असल्याचे निष्पन्न झाले असून या पूजेत विधवा कुमारिकांचाही वापर होत असल्याचा संशय आहे। वन विभागाने आता या प्रकरणाचा वेगवान तपास केला आहे। मात्र वन विभागाला यातील मास्टरमाइंड भोंदू पुजारी मात्र गवसलेला नाही, त्याचा शोध सुरू आहे। वन पथकाने आतापर्यंत संबंधित 17 जणांचे बयान नोंदविले आहे। या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे। राज्यभर वेगवेगळ्या भोंदूगिरीची चर्चा होत असताना चंद्रपुरातील कासव तस्करी प्रकरणी या नव्या खुलाशाने खळबळ उडाली आहे। सायकलने 6 आरोपी होते, त्यांच्यासोबत 2 कासव वाहतूक करत होते। तेव्हा आम्ही चिचडोह बॅरेजच्या परिसरामध्ये रंगेहात पकडलं। त्यानंतर 6 लोकांना आणलं, ताब्यात घेऊन चौकशीकरिता आणलं असता त्यांच्या मोबाईलवरून त्यांचे जे मोबाईलमधले व्हिडिओज फोटोज होते ते सगळे काळी जादू आणि अघोरी विद्येकरिता वापर करीत असल्याचे निदर्शनास आले। परंतु त्या तपासामध्ये त्या 6 शिवाय अनेक लोकांचा सहभाग असल्याचं निदर्शनास आलं। आम्ही जवळपास 17 लोकांना चौकशीसाठी नोटीस दिले। काल काही 16 तारखेला काही संशयित लोक आले होते, त्यांचे पण जबाब नोंदवले। त्यापैकी अजून 2 लोकांकडनं 2 आरोपीकडनं आम्हाला कासव रिकवर करायचा आहे। 2 कासव जे आम्ही जप्त केले होते ते माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून निसर्गमुक्त करण्यात आलं। पुढील तपास आमचे वरिष्ठ अधिकारी विभागीय वन अधिकारी श्री राजन तलमले सर, सहाय्यक वन संरक्षक विकास तरसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुढील तपास करीत आहे। त्यामध्ये काही लोकांचा सहभाग असून परत कासव आणि घुबड आम्हाला जप्त करायचे आहे। म्हणजे अजून त्यामध्ये जो मेन पुजारी आहे त्याच्यापर्यंत आम्हाला पोचायचं आहे, ते अजूनपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही। त्यामुळे आम्ही पुजारी जो आहे मुख्य बुवा त्याचा शोध घेणं सुरू आहे।